2 लाख रुपये आणि त्याचं व्याज आत्ताची आत्ता पाहिजे म्हणजे पाहिजे. एक काम कर, तू गाजर लाव, कोट्याधीश होशील. पण पैसे नाहीत ना. हे जे मंगळसूत्र आहे ना हे आपण विकू शकतो. नाही, मंगळसूत्र नको, ते नाही ऐकायचं. जातो मी शेतात जाऊन आलो, बघतो काय 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 तरी. ठीक आहे, लवकर या. काय करतो पोरा? काय स्वतःला संपवतो. अरे येडा बिडा झाला का काय तू? शेतामध्ये फाशी घेत होता तू, कळलं का? का तुम्ही असं करत होता? रव्या, रव्या, प्रगतशील शेतकरी. बोला की रामभाऊ. काय नाही म्हणलं, लय दिवस झाला दावरा नाही झाला तुमच्या घरी. दावऱ्यासाठी आलो ना, बघा याचं काहीतरी. थोडं करतोय प्रयत्न, झालं की देतोच तुम्हाला. 2 वर्ष झाले ना, किती प्रयत्न करायचे अजून? हा अरे पैसे व्याजाने दिल्यात, फुकट नाही. हा हे कवड्या मोजल्या काय? 2 लाख रुपये आणि त्याचं व्याज आत्ताची आत्ता पाहिजे म्हणजे पाहिजे. असं ना करू रामभाऊ, मी करतोय ना प्रयत्न. हे बघ, व्याज घ्यायला मी आलोय. जर मा बाप आला ना, तुला आम्हाला म्हणून ठेवीन घरी. वहिनी कुठे आहेत? हाय घरात. चहा पाणी सांगा जरा. हा? नाही, साखर संपली राम. बरं आहे बा, आमचेच पैसे घेऊन आम्हाला सुद्धा चहा पाहिजे ना तुम्ही. हा परिस्थितीच बिकट झाली. अरे काय परिस्थिती बिकट झाली? काय 10 रुपयाला काय 2 लाखाची? नाही, शेतातच वापरलेत. पण तुम्हाला तर माहिती आता ह्याचं कोणी सांगावा. बरं आहे तू, याचं कोणी सांगावं? अरे तू काय गावात एकटा शेतकरी का काय? हा मी आधुनिक- एकटा दुष्काळ पडलाय का अख्ख्या गाव पडलाय? मला आधुनिक शेतकरी शेती करायची होती, माहिती ना तुम्हाला. अरे त्या आधुनिकचा होऊ दे जाट, हे बाकीचे बघ त्या आधुनिक भिधुनिक दिलं. म्हातारा सुद्धा 10 एकरात आहे ना, ऊस लावितय, अंकाचा कच पैसे कमीत. अरे एवढा तरुण मानगडात बळ असताना तुला 2 लाख रुपये घेतले, शेतात काय पेरलंय काय लावलंय काय कळलं ना मला. अरे ज्यानं गाजर लावले तो सुद्धा तो अपेक्षा श्रीमंत झालाय. हा पण रामभाऊ, मी गाजर नाही लावली. एक काम कर, तू गाजर लाव, कोट्याधीश होशील. पण पैसे नाहीत ना. हा पैसे नाही का तुझ्या? ते जाऊ दे, तुझ्या पैशाच मला काय करायचं? उगाच तुला ना 4 सल्ले दिले, तू मलाच अक्कल पाहिजे. ते पैसे दे, 2 लाख आणि ते व्याज बघ बरं तेवढं. आण पटकन पैसे, चल. रामभाऊ ऐका ना, मी खरंच ते शेतीसाठी गुंतवले होते. शेतीचं पीक सगळं जळालं, त्याच्यामुळे मला सगळं प्रॉब्लेम मध्ये आलो. मी करतोय इकडे तिकडे पैशाचं नियोजन झालं की मी स्वतःहून येतो तुमच्या घरी तुम्हाला द्यायला पैसे. अरे किती दिवस वाट बघायची? हा वाट किती दिवस बघायची? एक काम करतो, वा सारख्या पोरानं फाशी घेतलेली बरी. मी तर म्हणतो काय जगून उपयोग घेतो हा. हा साधे 2 लाख रुपयाचं तुला उत्पन्न काढताय ना. तू एक काम करतो का, तुझ्या बायकोला कामाला पाठवतो आमच्या तिथं. हा पैसेच भेटत येईन, पाठव. लई नको विचार करू, पाठव पाठव. आणि संजमत ना आता घे फाशी आणि मर. तो जर फाशी घेतली ना, पैसे सोडून देईन, सोडून. समजलं ना? काय उपयोग घेतो हा? चालला शेती करायला, काय तर म्हणे आधुनिक शेती करायची. तुला कायला करायची रे आधुनिक शेती? लोकांच्या पैशाने व्याज देणं व्हाय ना तो ह्याच्यानी. जर उद्याची उद्या मला पैसे नाही ना मिळाले, लक्षात ठेवू, घरदार सगळं उकडून आहे ना, घेऊन जाई ना. हा रस्त्यावर आणि रस्त्यावर विचार कर. येतो, येऊ का? वहिनी नका करू चहा. हो येतो. ऐका, जे काही झालंय ना ते समजलंय मला, आणि यावर काहीतरी उपाय निघेल असं मला वाटतंय. काय उपाय निघायचा ग? काहीतरी चांगलं करायला जातोय, मोठी स्वप्न ठेवतोय, पण दरवेळेस काहीतरी करायला गेलं की काय ना काहीतरी विषय होतोच. मागच्या वेळेस कर्ज केलं, म्हणलं चांगली शेती करताय ना, आधुनिक शेती करू, चांगले बियाणं आणले क्वालिटीचे, पण पाऊस नाही पडला. यावेळेस यंदा म्हणले सगळे पाऊस पडेल वाटतंय. यंदा परत प्रयत्न केला, पण परत तोच कुटाणा. आता करू तरी काय करू मी? हे पैसे मागणारे
हे थांबणार आहेत का आपल्यासाठी? हा काय उद्या माड्यावर बसून पैसे गोळा करतील आपल्याकडून. ऐका, तुम्ही टेन्शन नका घेऊ. मला आत्ता तरी एक पर्याय दिसतोय यावर. हे जे मंगळसूत्र आहे ना, हे आपण विकू शकतो. नाही, मंगळसूत्र नको, बघू काहीतरी. अगं ते तर राहू दे तुझ्या गळ्यात. तसंही लोक नावं ठेवतात. बायकोला काय सुख नाही देऊ शकला. अहो, लोकांचं काय आहे, लोक तर बोलतच राहणार. पण मला तरी हा पर्याय आता दिसतोय. आपण आता हेच करूयात. नको, मी बघतो काय करायचं. ऐका माझं तुम्ही. मला सगळ्यांना आनंदात बघायचंय. मी करतो, तू नको टेन्शन घेऊ. मी बरोबर काहीतरी निर्णय घेतो, होईल सगळं व्यवस्थित. मी करतो काहीतरी, तू थांब. अहो, ऐका ना, पर्याय आहे हा. तुला सांगितलं ना मी, ते नाही ऐकायचं. जातो मी शेतात जाऊन आलो, बघतो काय काय काहीतरी. ठीक आहे, लवकर या. हा. रोज चाललंय बा, आज आज उद्या उद्या ऊस तोडायला कवा येतात लोक. लईच अवघड झालंय. कारखान्याचे पण टोळी नाही, काय नाही. काय करतो पोरा? काय स्वतःला संपवतो, अरे येडा बिडा झाला का काय तू? काय करायला निघाला होता? स्वतःला संपवत होतो. एवढं सोपं वाटलं तुला स्वतःला संपवणं? अरे काय आदर्श घ्यायचा तुझा पोरांनी? मी तुला लय चांगलं समजत होतो की गावामध्ये एक तरुण पोरगा शिकून सवरून आला, आधुनिक पद्धतीने शेती करायला लागला. काय खरंय आप्पा, आधुनिक शेती शिकण्यासाठी शिक्षण घेतलं, सगळं शिकलं. म्हणलं स्वतः काहीतरी प्रयत्न करावा. भांडवल नव्हतं, परिस्थिती गरीब. ह्याच्या त्याच्याकडून पैसे गोळा केले आणि ह्या निसर्गाने सगळं वाट लावली. परत उभा राहायचा प्रयत्न केला, त्या रामभाऊकडून पैसे घेतले. परत तेच झालं. आज नाड्यावर बसलाय तो. माझ्याकडे पर्यायच नाही उरला, पैसे पण नाही कोणाकडेच. अरे जीवन संपवणं हा पर्याय नाही होऊ शकत रवी. काय करू? आणि कशाला कर्ज घ्यायचं रे खाजगी? हा, ते तर चुकलं. खाजगी कर्ज घेतलं त्या रामभाऊकडं. आता तो मला नीट सुखाने एक घास खाऊ दे ना. ते तसेच असतात बाबा सावकार. माड्यावरच्या टाळीवरचं लोणी खाणारी लोक ती. आपण पण आहे ना, लय मोठे स्वप्न पाहतो. मला पण लय मोठं स्वप्न पाहिलं होतं मी पण, की मोठा शेतकरी होईल, हे शेती करण ती शेती करण, नवनवीन उपकरणं आहे. पण काही नाही, आपण फक्त स्वप्न बघायची. अरे तसं नसतं रे बाळा. तू स्वप्न पाहिलं हे वाईट नाही केलं. हे शेतकऱ्याचं जीवनच असे. कधी पाऊस कमी पडतो तर कधी पाऊस जास्त पडतो. आता यावर्षी बघ ना, पाऊस जास्त झाला म्हणून छोटे छोटे पिकं सगळी जळून गेले बघ. ते ऊसाला काही फरक पडत नाही म्हणून ऊस टिकला माझा, नाही तर माझं सुद्धा काही कमी नुकसान आहे का? पण हे बघ, तू आहे ना कर्ज घेतलं तीच मोठी चूक झाली. अशा वेळेस आहे ना खाजगी कर्ज कधीच घ्यायचे नाही. अरे आपलं तू मला सांग बरं, ADCC आहे आपली. हां, आपल्या जमिनीवर कर्ज मिळतं सोसायटीकडून, त्यात विचार करायचा होता. मला तुझी जमीन पण थोडी, त्यात तुला कर्ज तरी काय मिळालं असतं. पण हा विचार एकदम चुकीचा आहे बघ तुझा. अरे होईल रे, आज नाही उद्या देता येईल कर्ज ते. अरे पण ह्या विषय संपवलं तर विचार कर काय होणार आहे. काय आदर्श घ्यायचा पोराने सांग ना मला. कशी शेती करणार ती पुढं? आणि तुझं लग्न झालं आणि 1च वर्ष झालं. अरे घरी त्या माऊलीचा तरी विचार करायचा. तिचं काय होईल माग? तुझा शिल निघू ठीक आहे, 5 गाड्याला लावला, 2 मिनिटं तडफडला, झाला मोकळा. अरे पण माग तिला आयुष्य कसं काढायचं हा तरी विचार तुझ्या डोक्यात यायला पाहिजे होता. आणि तो सावकार जगू देईल का रे पाठीमाग? अरे एक वेळ बँकेचं असलं तर माफ होईन, पण हा सावकार, अरे लय नीच जातीची लोक असतात ही. बायकोचा विचार करायचा तुझ्या. तिथं टपलेलेच आहेत ह्या गोष्टी पाहायला.
रामभाऊ नाही चुकू देणार मला. हे बघ, मी बोलतो, त्याच्या बापाशी बोलतो आणि त्याच्याशी पण बोलतो. हे बघ, किती कर्ज आहे तुझं 1.5 लाख रुपये. आणि व्याज झाला असेल काही. हे बघ, मी मदत करतो. मी त्यांना सांगतो माझा ऊस तुटून गेला ना, पेमेंट आलं की मी जमा करतो. अरे आपण शेतकरी आहेत, एकमेकांना मदत नाही करायची तर मग कोणी मदत करायची एकमेकांना. पण तू अजिबात हा निर्णय घ्यायचा नाही, असा परत तुला सांगतो आयुष्यात. बाप गेल्यापासून तुमच्याकडेच बापाच्या नजरेनं पाहिलं मी आजपर्यंत. वेळोवेळी मदत केली, यावेळेस तेवढी मदत करा. अरे काळजी करू नको, मी सगळं पाहतो. फक्त तू हे असा विचार सोड डोक्यात आणू नको की असं केल्याने आपले प्रश्न सुटतील. अरे शेतकरी आपण, काळी आई आहे आपली, आज नाही उद्या देईल आपल्याला. हा सांग बरं, आपण तिला आई बनी समजतो ना. आई कधीच आपल्या पोराला उपाशी ठेवणार नाही, हे लक्षात ठेव तू. मी बोलतो, चल घरला चल. 12:30 वाजले. काय चाललंय रामभाऊ? एकदम मजेत. आमचं काय चालायचंय? हा बरोबर आहे. हॅलो, जरा कामात आहे, बोलतो नंतर. हो हा ठेव. आणले हो पैसे. आईला मला वाटलं नाही द्यायचं तू, पण एका दिवसात दे रे. शेवटी संसाराची काळजी, बाकी काय. बरं दे. रामभाऊ पैसे नाही आणले आता. मग कशाला आली इथं? तुम्हाला माहिती काय करायला चालला होता तू? शेतामध्ये फाशी घेत होता तू, कळलं का? अहो एवढा पण त्रास नाही देऊ तुम्ही. तुम्ही बी शेतकरी आहेत, तुम्हाला माहिती आहे यंदा पाऊस जास्त झाला, त्याच्यामुळे पिकाचं नुकसान झालं. हा लयच मनावर घेतलं राव ते. त्याला बोललो होतो मी, नसन तर मग आपल्याला घ्यायची फाशी. एवढं मनावर घेणं वाटलं नव्हतं. बोलणं सोपं असतं रामभाऊ, पण त्याच्या मनाला जिवारी लागली ती गोष्ट. पैसा आहे ना, आज ना उद्या येऊन जातो, बरोबर की नाही? पण आयुष्य नाही येणार. बरं एक तर एक पोरगा आपलं काहीतरी चला चांगलं करत होतं शेतामध्ये, आधुनिक पद्धतीने झालं. आता त्याचा नशीब म्हणा किंवा निसर्गाचा कोप म्हणा, त्या हाताला यश नाही आलं. पण असं नाही ना की उद्या तो काही कमवणार नाही. हो सगळं खरं आहे आप्पा, पण पैसे आम्ही काय कावड्या मोजल्यात का? मला सांगा तुम्ही. पैसे दिले 2 लाख रुपये, त्याला म्हणलं त्याचं व्याज आणि ते 2 लाख रुपये आत्ताच्या आत्ता पाहिजेत. माझं त्याचं काय भांडण आहे का? बांधाला बांधे. हा आपला धंदाची शेवटी देऊ व्याजाचा. नाही खरंय खरंय तुमचं. आमचं कामच आहे बोलणं, त्याशिवाय लोक पैसे देत नाहीत, बुडी देत लोक. तुम्हाला काय अनुभव आहे? बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं म्हणणं, बरोबर आहे रामभाऊ. मग पण कधी कधी माणुसकीचा थोडा विचार करा. आपण शेतकरी बांधव आहोत, बरोबर आहे की नाही? आज नाही पिकलं, पुढच्या वर्षी पिकल, देईल ना तुमचे पैसे तो. हा व्याज सकट परत करेल तुम्हाला, तो पैसा बुडवणार नाही तो पोरगा. बरं तुम्हाला माहिती आहे, एक तर वडिलांचं छत्र नाहीये, हा त्यातून तो कसा बसा बाहेर पडला. आता मला सांगा, त्याने जर ते कृत्य केलं असतं, फाशी घेतली असती, उद्या लग्न झालं, 1 वर्ष झालं, त्याच्या मागे संसार कसा उद्ध्वस्त झाला असता विचार करा ना. थोडं आहे ना, तुम्ही पण थोडं शांततेत घेत जा काही गोष्टी. पैसा कुठंच जाणार नाही तुमचा. नाही शांततेत असतंय आप्पा, पण कसं आहे आता वडिलांची शिक्षण आहे मला सगळं. वडिलांनी सांगितलेलं दम देऊन पैसे काढायचे तर आपले पैसे निघतात. एवढं मनावर घेणं वाटलं नव्हतं. बरं जाऊ दे आता, बोलत नाही तसं काही ते. काय करा आता, त्याचे काय जे असतील ना पैसे वगैरे, माझा ऊस तुटून गेला, हा पेमेंट आलं की मी तुम्हाला देतो. त्याला काही त्रास देऊ नका आणि त्याच्या घरी परत जाऊ नका. बघा तुम्ही देणार म्हणलो, आता मी काय घरी जाऊ त्याच्या? बाबा तू आहे घरी सुद्धा यायचो नाही मी, आजपासून बंद. माहिती एवढा पैसे नियोजन लावा तुम्ही. काय करतो, फक्त महिनाभर थांबा. ऊस तुटायला आहे, ऊस तुटून गेला की महिनाभरात पेमेंट येईल. आणि थोडं जरा माणुसकी जपा. पैसा सर्वस्व नसतो, वेळ प्रत्येकावर येते, ही गोष्ट लक्षात राहू द्या. कळलं ना? चल येऊ का? या पैसे द्या फक्त तेवढे. हा देतो हा चल या. खायला लई अवघड झालं बा. हा म्हणजे आपणच पैसे द्यायचे आणि आपणच बोलणे ऐकून घ्यायचे. जाऊ द्या, देत नाही याला आलाय कंड घेईन घेऊन. फोन आला होता. हे बघ, आता सावकाराला समजून सांगितलं रामभाऊला, तो काही येणार नाही तुझा त्रास द्यायला आता घरी. हा ए पोरी, पोरी बोला की. अगं काही नाही, रवीने लई टोकाचा निर्णय घेतला होता आज. काय बरं झालं? झालं, योगायोगाने मी तिथून चाललो होतो रस्त्याने म्हणून भागलं, नाही तर आज अवघड झालं असतं. रवी लिंबा झाडाला फाशी घेत होता. अरे माझ्या कर्म,
का तुम्ही असं करत होता? मी तुम्हाला बोलले ना, मंगळसूत्र विकायला तुम्हाला देत होते ना मी. तुम्ही का असं केलं? तुम्हाला काही कळतंय का? असं काही झालं तर मी कुणाकडे बघायचं मी? रडू नको पोरी, जाऊ दे आता. बरं झालं, वेळ आली होती पण काळ नव्हता आला. मी तिथून आलो, मला पाहिलं म्हणून मी त्याला वाचवलं आणि समजून सांगितलं त्याला आता तसा तो काही करणार नाहीये. आणि त्या सावकारला पण जाऊन भेटलो मी, त्याला पण बोललो की त्रास देऊ नको म्हणून, तुझा रुपये फेडू आम्ही, पण त्रास देऊ नको म्हणून. आणि तू पण समजून घे आता काही गोष्टी, बरं का रवी? हा अहो तुम्हाला काही कळतंय का? त्यांनी सांगितलंय ते जरा ऐका. आप्पा, तुम्ही देवासारखे धावून आला. अरे अरे अगं पुरी, उठ उठ उठ, काही नाही. हे बघ, तुम्ही नसता तर ह्यांनी काय केलं असतं आज? हो ना, नाही रडू नको. आणि परत देवासारखे धावून आले. वडिलांनंतर ना आपणच आपल्याला एवढा आजपर्यंत मदत करत आलेत, सपोर्ट करत आलेत प्रत्येक गोष्टी. आणि तू पैशाची अजिबात काळजी करू नको. मी त्याला पैसे मिटवतो. तुझे जेव्हा येतील, जसे येतील तसे मला परत कर. चालेल. तो सावकार तुझ्या दारात परत येणार नाही. हा. आणि सुखाने संसार करा. आणि आप्पा खूप आभार आहे तुमचे. चहा ठेवते मी. नाही, चहा नको, त्याला घेऊन जा, जीव वगैरे घाल. आणि हे बघ रवी, इथून पुढे पोरी काही पण वाटलं ना तर सरळ माझ्या कानावर घाला. कुठलीही अडचण आली तरी मला सांगा, मी आहे तुमच्या पाठीशी. हो. हा? अरे आपण एकमेकाला मदत करायची नाही तर कोण करणार आहे? आज होत्या तर नव्हतं झालं असतं. विचार कर, त्या पोरीच्या बापाने काय विचार करायचा होता? एक उमदा तरुण पाहून, कर्तबगार तरुण पाहून तू याशी लग्न लावून दिलं. आणि आज उद्या काय घडलं असतं? त्या पोरीच्या बापाने काय करायचं होतं सांग बरं? अजिबात मनात विचार आणायचा नाही असला. काही अडचण आली तर आप्पा खंबीर आहे तुम्हाला. कुणी जरी बोललं तरी मी आहे, बरं का पोरी? हा, बापावाने समज मला. आणि काही असलं अडचण तर मला सांगा. जा घरात जा.